महाराष्ट्रामध्ये मद्य महागलं. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरती 1.5% अतिरिक्त उत्पादन शुल्क. राज्याच्या तिजोरीमध्ये 14,000 कोटींची भर पडणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबतचे सर्वाधिकार सुप्रिया सुळेंना. वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये कोणताही ठोस निर्णय नाही, मात्र लेखामध्ये एकत्रीकरणाच्या प्रक्रियेबद्दल भाष्य. प्रदेशाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी द्या. वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांची मागणी. प्रमुख सहकाऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेणार. शरद पवारांची प्रतिक्रिया. सत्तेच्या गुळाभोवती जमा झालेले मुंगळे सत्ता जाताच निघून गेले. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये आमदार रोहित पवार यांची टीका. सोबत राहिलेल्यांना निष्ठावान मुंग्यांची उपमा. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राणेंच्या विरोधात दंड थोपटले. संभाजीनगरमध्ये येऊन मारून दाखवा. राणेंकडून धमक्या येत असल्याचा आरोप करताना आव्हान, तर राणेंचं जोरदार प्रत्युत्तर. रेल्वे स्थानकावरील फूड आणि पेपरचे स्टॉल हटवा. गर्दी कमी करण्यासाठी मनसेची अजब मागणी. मुंब्रा अपघाताच्या नंतर धडक मोर्चा. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप शासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून पुस्तिकेचं प्रकाशन. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत संकल्पनेवरती आधारित पुस्तिका. शेजारी देश आपल्यासोबत नाहीत, यावरून पवारांची मोदींवरती टीका. मोदींनी शेजारी देशांशी सुसंवाद ठेवला नाही आणि त्याचे परिणाम देशाला भोगावे लागतायत, असं वक्तव्य. लाडक्या बहिणींचा डेटा देण्याची आयकर विभागाची तयारी. उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे का ते कळणार. आयटीआर भरणाऱ्या लाडक्या बहिणी आपोआपच अपात्र होणार. संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्यामधील 30 किलो चांदी जप्त. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरने कारमध्ये ठेवलेली चांदी पोलिसांकडून ताब्यात. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि मुंबईकर